नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, व्यवस्थितरित्या आपण काय करत आलेलो आहोत, अल्जेब्राची सिरीज मूव्ह ऑन करत आलेलो आहोत. एक एक चॅप्टर आपण व्यवस्थितरित्या घेतोय, एक एक प्रॅक्टिस सेट आपण व्यवस्थितरित्या काय करतोय, पार पाडतोय. आता आपल्याला अशाच सिरीजमध्ये आपण हे सर्व करत करत आपल्याला कुठे आलेलो आहे, आता सेकंड चॅप्टरकडे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर नेमकं सेकंड चॅप्टरमध्ये काय अभ्यासायचं आहे आणि सेकंड चॅप्टरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या चॅप्टरचंच नाव आहे, पण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय. आता अगोदर आपण काय शिकलोय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर आपण अगोदर 1 व्हेरिएबल सांगितलं मी तुम्हाला, नंतर 2 व्हेरिएबल्स सांगितलं. आता आपल्याला शिकायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पहिलाही पार्ट तुम्हाला माहिती पाहिजे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये अजून क्वाड्रॅटिक इक्वेशन सोबत अजून काय काय आपण अभ्यासणार आहोत आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याचे कोणते कोणते वेगवेगळे मेथड्स आपल्याला आपल्या बुकमध्ये दिलेले हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर बघा, सर्वात अगोदर लिनियर पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियलमध्येच भरपूर सारे प्रकार पडतात. तर तुम्ही 9thला अभ्यासला असेल मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल आणि मग नंतर पॉलिनॉमियल तुम्ही अभ्यासला असेल. मग त्याच्यानंतर काय येत असतं, पॉलिनॉमियल. आता बघा, मोनोमियल म्हणजे काय, मोनोमियल म्हणजे काय, ज्याच्यात फक्त सिंगल टर्म असते. तर सिंगल टर्म असलेल्या याला काय म्हणतो आपण, मोनोमियल. आता ज्या 2 टर्म्स असतात, बाय म्हणजे काय, ज्यात 2 टर्म्स असतात. मोनो म्हणजे सिंगल आणि बाय म्हणजे 2. आपण म्हणत नाही का, तर एखादी जर गोष्ट आहे आपली तर डबल आहेत म्हणजे बाय. तर बायनॉमियलमध्ये काय असतं, 2. तर 2 टर्म्स असतात. आणि ट्रायनॉमियल म्हणजे ट्रिपल म्हणजे किती टर्म्स असतील, 3 टर्म्स असतील. बरोबर, 3 टर्म्स असणाऱ्याला याला काय म्हणतात, मोनोमियल, ट्रायनॉमियल. आणि सिंगल टर्म मोनोमियल, 2 टर्म्स बायनॉमियल, 3 टर्म्स ट्रायनॉमियल. आणि 3 टर्म्सच्या जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याला म्हणतात पॉलिनॉमियल. म्हणजे 4 टर्म्स असलेला त्याला काय म्हणतात, पॉलिनॉमियल्स. आता त्याच्यात लिनियर पॉलिनॉमियल काय असतो, की जेव्हा 3 टर्म्स असतात आणि त्याला ट्रायनॉमियल आणि 3 टर्म्सपेक्षा जास्त असला, पण त्याच्यात काय असतं, डिग्री काय असते, डिग्री ही नेहमी काय असते, 1 असते. काय असते, डिग्री 1 असते. तर त्याला म्हणतात पॉलिनॉमियल, लिनियर पॉलिनॉमियल. आता जेव्हा डिग्री 1 असते तेव्हा म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. आणि जेव्हा डिग्री 2 असते, आता बघा, लिनियर याच्यामध्ये डिग्री काय पाहिजे आपल्याला, 1 पाहिजे. आणि बघा, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय बदल. आता एखादं आपल्याला एक्झाम्पल दिलेले होते, की अगोदर आपल्याला काय करायचं होतं, पहिल्या धड्यामध्ये थोडंसं व्यवस्थितरित्या लक्ष देऊन आपल्याला बघायचं होतं की इक्वेशन कशाला म्हणतात. त्याचा व्यवस्थित फॉर्म दिलेला होता, डिग्री दिलेली होती, त्याच्यात 2 व्हेरिएबल्स पाहिजे. तसंच क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं ओळखायचं, याच्यात 3 मुद्द्यात मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्ष द्या. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन याला आपण काय काय करू शकतो, व्हेरिएबल याच्यात काय पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजे एक तर एक्स नाही तर वाय तर वाय. आपल्या लिनियर पॉलिनॉमियल इन 2 व्हेरिएबल सारखं आहे का, नाही. त्याच्यात 2 व्हेरिएबल होते. याच्यात किती व्हेरिएबल्स पाहिजे, फक्त 1 व्हेरिएबल पाहिजे, सिंगल व्हेरिएबल. एक तर एक्स असेल, ABCD मधून कोणतं पण एकच व्हेरिएबल पाहिजे. आता इथे बघा, इथे डिग्री किती पाहिजे, 2 पाहिजे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये डिग्री काय पाहिजे, 2. हे लक्षात घ्यायचं आहे, हा मेन मुद्दा आहे की सगळ्या याच्यामध्ये आपल्याला डिग्री काय पाहिजे होती, 1. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला डिग्री किती पाहिजे, 2. आता याचा फॉर्म, आता बघा, हा काय जनरल फॉर्म आहे. तर जनरल फॉर्म काय, ax². आता पहिला जर बघितला आपण तर ax + by = c होता. आता इथे काय, ax² + bx. बघा, कॉन्स्टंट नंबर चेंज झालेले आहेत, कोएफिशियंट चेंज झालेले आहेत, पण व्हेरिएबल x आहेत. इथे पण व्हेरिएबल x आहे. तर एकच व्हेरिएबल आहे, ax². क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय पाहिजे, स्क्वेअर + bx + c = 0. कळालं. हे 3 जर एखाद्या इक्वेशन मध्ये जर हे तिघी पार्ट्स येत असेल तर तो इक्वेशन कोणता आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तुम्हाला काही गणित दिलेले आहेत, ते सोडून बघा कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे नाहीये हे बघा, आणि त्याच्यावर ह्या तिन्ही जर स्टेप्स त्याच्यात फॉलो होत असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं तुम्हाला म्हणता येईल. आता पुढे बघा, आपल्याला काय काढायचे, रूट्स. तर आपल्याला पुढची एक्सरसाइज एक सोडवायची का त्याच्यात आपल्याला रूट्स काढायचे. ते रूट्स कसे काढायचे हेही मी तुम्हाला एक्सरसाइज करताना सांगेल.
आता रूट्स कधी कधी आपल्याला बघा रूट्स दोन येत असतात, एक्स एक प्लसमध्ये आणि एक मायनसमध्ये. तसंच कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये पण प्लस आणि मायनसमध्ये काय दोन रूट्स येणार आहेत तुम्हाला. परत फॅक्टरायझेशन म्हणजे काय, आपल्याला जर सांगितलं 28चे फॅक्टर्स काढा तर 28चे फॅक्टर आपण फॅक्टरायझेशन मेथडने काढू शकतो. तर 2 1 जा 2, 2 4 जा 8, 7 2 जा 14 आणि हे काय झाले 2 × 7 × 2 हे काय झाले याचे फॅक्टर्स. तर असे फॅक्टरायझेशन मेथडने पण आपल्याला काही गणित सोडवायचे आहेत. परत फॉर्म्युला आहेत, फॉर्म्युलाच्या याच्याने आपल्याला अल्फा बीटाचे फॉर्म्युलेज दिलेले आहेत. फॉर्म्युला मेथडनेही आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. अशा भरपूर मेथडने आपल्याला काय करायचं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. ते कसे करायचे प्रत्येक एक्सरसाइजमध्ये आपण उतरताना सॉल्व्ह करताना आम्ही व्यवस्थितरित्या मी तुम्हाला सांगत चालेल की ह्या पद्धतीने अशा वेळेने हे सॉल्व्ह आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा जो प्रतिसाद आहे मला तो कमेंट बॉक्समध्ये दाखवत चला. त्यांनी आम्हालाही करण्याची तुमच्यासाठी काहीतरी अजून उत्सुकता जागरूक होईल आणि तुम्हाला काहीही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. थँक्यू.